नमस्कार मंडळी. वी नावाच्या ट्रॅव्हल कट्टामध्ये मी निखिल तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर ह्या ट्रॅव्हल कट्टामध्ये आपण वेगवेगळ्या जगातील प्रेक्षणीय स्थळांबद्दल, काही प्रश्नांबद्दल अशी रंजक माहिती तुमच्यासमोर घेऊन येत असतो. आणि आजचं सुद्धा आपला टॉपिक असाच एका वेगळ्या देशाबद्दल आणि वेगळ्या ठिकाणाबद्दल असणार आहे. खर तर या देशाबद्दल आपल्या मनामध्ये खूप सगळे गैरसमज असतात, काही संमिश्र अशा भावना असतात आणि खूप कमी माहिती असलेला हा देश म्हणजे सौदी अरेबिया. आणि आज आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहेत सुनीला मॅम. सुनीला मॅम, तुमचं स्वागत आहे या पॉडकास्टमध्ये. नमस्कार निखिल आणि नमस्कार मंडळी. तर ह्या देशाबद्दल जाणून घ्यायला मॅम आम्हाला आवडेल, आणि तुमचे हा देश एक्सप्लोअर करण्याचे जे अनुभव आहेत ते सुद्धा आमच्या सगळ्या गेस्टला आवडेल. खरं तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न, की हा सौदी अरेबिया देश खरंच पर्यटनासाठी ओपन आहे का? तिथे आपण जाऊ शकतो का? हम्म. चांगला प्रश्न आहे निखिल आणि मला खरंच आनंद होतोय की आपण नवीन वर्षात आहोत, त्यामुळे एक उत्सुकता आहे, एक आनंद आहे आणि आपल्याला नवीन नवीन गोष्टी करायची हौस देखील. आणि जे प्लॅनिंग आपण करतो, बकेट लिस्ट करतो, सगळं काही हे या नवीन वर्षात होत असतं. जास्त होत असतं. म्हणजे एक नवीन वर्ष सुरू झालं की जानेवारीत आपण सगळे प्लॅनिंग करायला लागतो. आणि तेच करता करता जेव्हा आपण छान आपलं ट्रॅव्हल प्लॅनिंग केलं, तर नक्कीच डिसेंबर पर्यंत आपण हे आपले सगळे ट्रॅव्हल प्लॅन्स हे पूर्ततेला आणू शकतो. तर निखिल, सौदी अरेबिया तू आजचा विषय निवडलास, खरं बरं वाटतंय. कारण काहीतरी एक नवीन वर्षासाठी नवीन भेट असं म्हणूया, म्हणजे सौदी अरेबिया. आणि हो, खरंच तिथे जाता येतं का, तिथे पर्यटन करता येतं का, आपल्या मनात खूप साऱ्या शंका आहेत. कारण आपल्या मनातला जे सौदी अरेबिया आहे, जे आपण काही टीव्हीवर पाहिलं याच्यावरूनच आपण साधारण ठरवतो, ते न्यूज वगैरे मध्ये दिसतं आपल्याला, वर्तमानपत्रातून आपण वाचतो, त्यावरून एक सौदी अरेबियाचा आपण एक इमेज आपण म्हणतो अशी बनवून ठेवलेली असते मनात. मी तिथे गेल्या वर्षी गेले होते, म्हणजे नोव्हेंबरमध्ये मी जेव्हा तिथे गेले, तर मला एक सुखद धक्का असा बसला असं म्हणायला काहीच हरकत नाही. म्हणजे खूप दिवसांनी आणि खूप वर्षांनी एखाद्या अशा ठिकाणी जात होते जिथे काहीच माहिती नव्हतं. आणि मला वाटतं तीच त्यातली पहिली गंमत आहे किंवा पहिलं आकर्षण आहे सौदीला जाण्याचं, की आपल्याला फारसं माहितीच नाहीये. म्हणजे इतर ठिकाणी आपण गुगलवर जातो, आपण लोकांनी जे इन्फ्लुएन्सर्स म्हणतात किंवा दुसरे हिंदी चित्रपट सिनेमे असतात, इतर बॉलिवूडचे सिनेमे, हॉलिवूडचे सिनेमे असतात, आणि त्यातून आपल्याला ते डेस्टिनेशन थोडं थोडं कुठे ना कुठेतरी दिसलेलं असतं. पण सौदी ही एक अशी जागा आहे जी आपण खूप पाहिली नाही. आता हल्ली बरेच फोटोज त्याचे दिसायला लागलेत. सौदी अरेबिया ओपन होतच आहे. आणि गंमत अशी आहे निखिल, की हे तिथल्या लोकांसाठी सुद्धा बंद होतं. म्हणजे आम्ही जे काही काही जाऊन पाहिलं आता गेल्या वर्षी हम्म. नोव्हेंबरमध्ये, ते तिथल्या लोकांनी सुद्धा पाहिलेलं नव्हतं. म्हणजे डोमेस्टिक टुरिझम आपण म्हणतो की सर्वात आधी ओपन होतो, पण तो इतकी वर्ष असं एक लपवून ठेवलेलं गुपित म्हणूया, जे आता एक ते ट्रेझर सगळ्या जगाला मिळतंय. कारण इथे केवळ नवीन मॉडर्न बिल्डिंग नाही, तर भरपूर हिस्ट्री आहे, कल्चर आहे, नैसर्गिक जी एक म्हणजे सौंदर्य आपण म्हणतो ते बघायला मिळतं. लँडस्केप्स फार सुंदर आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव तुम्हाला सौदीच्या ट्रिपमध्ये मिळू शकतात. सो डेफिनेटली मी खरंच खुश आहे की एक नवीन डेस्टिनेशन हे जगाला भेट मिळतंय असं म्हणूया. आणि या नवीन वर्षात एकदा तरी नक्कीच तिथे जाऊन येऊया. अगदी बरोबर मॅम. खरं तर दुबई आणि मिडल ईस्ट मध्ये आपण भरपूर पर्यटकांना घेऊन गेलोय, त्यांना तिथे पर्यटनाची संधी पण आपण उपलब्ध करून दिली आहे. पण याचबरोबर नवीन एक जागा जी की सौदी अरेबिया आहे, त्याबद्दल आपल्या गेस्टला सगळ्यांना ऐकायला नक्कीच आवडेल, आपल्या लिस्नर्सना सुद्धा. पण खरं तर जसं आम्ही लहानपणी अरेबियन नाईट्सच्या कथा वाचल्या आहेत, तिथल्या गोष्टी बघितल्या आहेत, आणि या एपिसोडमध्ये पण त्या गोष्टी किंवा तुम्ही अनुभवलेला तिथला सौदी अरेबिया हा नक्कीच ऐकायला आवडेल. तर मॅम, कसा होता तुमचा तिथला अनुभव? निखिल, अनुभव अतिशय सुंदर होता. म्हणजे मी कदाचित सौदी अरेबियाच्या एका अतिशय सुंदर जागेत गेले आणि त्या जागेचं नाव आहे अल उला. अल उला हे म्हणजे तू विचार कर की जर अमेरिकेचा ग्रँड कॅनियन जर आपण उचलून सौदी अरेबियात आणला आणि त्या ग्रँड कॅनियनच्या तळाशी जर हॉटेल्स बांधली,
तर तिथे राहायचा अनुभव कसा असेल. म्हणजे खूपच सुंदर होतं ते. तिथे जायला आपल्याला रियाद किंवा जेड्डा इथून कनेक्टिंग फ्लाईट घ्यावी लागते. आणि अलुलाला देखील काही एअरपोर्ट आहे, त्यामुळे अलुलाला देखील फ्लाईटनी पोहोचू शकता. किंवा मी अजून खुश झाले कारण आमची फ्लाईट ऍक्च्युली चेंज होऊन मदिनाला गेली आणि हम्म. मदिनाहून आम्ही बसनी आलो आणि परत गेलो. आणि त्याच्यामुळे मला मदिनाला देखील भेट देता आली. सो मदिना हे म्हणजे मक्का मदिना हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याचं महत्त्व देखील माहिती आहे. तर प्रॉफेट मोहम्मदला जिथे दफन केलेलं आहे ते मदिना. तिथे आतमध्ये मुस्लिम असाल तरच आपण जाऊ शकता, पण नक्कीच गेट पर्यंत जाता येतं. आणि तो एक ओव्हरऑल एक अनुभवच फार सुंदर होता मदिनामध्ये जायचा देखील. तिथे आम्ही काही अर्थातच खजूर पण घेतले, त्याचं शॉपिंग केलं. आणि तिथून एक साधारण 3 तासावर असलेल्या अलुलाला आलो. तर हम्म. अलुलाला जाताच मला असं वाटलं की आपण काहीतरी म्हणजे एक टाइम मशीन मध्ये एंटर केलंय आणि काही वर्ष एकदम मागे गेलोय. कारण एक आपण म्हणतो ना, शेकडो नाही पण मिलियन्स ऑफ इयर्सनी ते जे इरोजन आणि विंड इरोजन म्हण ह्या सगळ्या गोष्टींनी तयार झालेले ते जे कॅनियन आहे तिथलं. आणि त्या कॅनियन मध्ये चक्क त्याच्यामध्ये जाऊन राहता येतं. म्हणजे मी सकाळी उठले की समोर काय दिसायचं तर मोठा लाल पर्वत, म्हणजे लाल मातीचा म्हण किंवा लाल दगडाचा म्हणूया, ऍक्च्युली रेड सँडस्टोन होता तो, माती देखील नाही. आणि त्या रेड सँडस्टोनचे पर्वत, तिथेच त्याच्यातून कोरलेला स्विमिंग पूल. म्हणजे एखाद्या स्वप्नातलं ती नगरी होती. आणि आम्ही स्वतःला चिमटे काढत होतो की खरंच आपण सौदी अरेबियात आहोत. असं म्हणजे हे आहे सौदी अरेबिया, हे देखील सौदी अरेबिया आहे असंही म्हणायला हरकत नाही. कारण सौदी अरेबिया म्हटलं ना निखिल, तर एक दोन मुख्य जागा आपण म्हणू शकतो. एक आहे रियाद, जी त्यांची अर्थातच कॅपिटल आहे आणि राजधानी आहे. आणि तिथे रियादला राहून आपण जवळपासच्या अनेक गोष्टी फिरू शकतो. रियाद अर्थातच अल्ट्रा मॉडर्न आहे, जसं आपलं दुबई आपण म्हणू त्याचप्रमाणे रियाद देखील दिसतं. आणि तिथून मग दिरिया ओल्ड विलेज, तिथे आपण भेट देऊ शकतो. त्याच्याजवळ दमाम आहे, त्याला जाऊ शकतो. दमाम वरूनच पुढे थोडं पुढे जर ब्रिज वरून आपण गेलो तर आपण चक्क बहारेनला देखील जाऊ शकतो. हम्म. रियादच्या बरोबरच मग आपण फ्लाईट घेऊन जेड्डाला जाऊ शकतो. जेड्डा हे समुद्रकिनारी आहे आणि तिथे देखील सुंदर अल्ट्रा मॉडर्न सिटी आहे ही. आणि मग ह्या सगळ्यातून जर एक बॅक इन टाइम जायचं असेल तर मग आपण अलुलाला येऊ शकतो. आणि इथे एक जुन्या काळात आपण वावरतोय असंच वाटतं. अतिशय सुंदर जागा होती ती देखील. येस मॅम. खरं तर जसं तुम्ही हळूहळू सांगताय तशी माझी पण उत्कंठा वाढते की या अलुलाबद्दल अजून ऐकण्याची. जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही सकाळी जेव्हा बघितलं तर मोठे मोठे लाल पर्वत होते. त्याचसोबत मॅम इथे तुम्हाला म्हणजे राहता येतं का? त्याबद्दल काय विशेष आहे? किंवा इथे राहणं लक्झरी कसं असू शकतं त्याबद्दल पण जरा बरोबर. सांगा. सो निखिल, अलुला हे हे जे शहर आहे हे साधारण 6th सेंचुरी BC मध्ये बांधलं होतं. म्हणजे एक वाळवंटातलं ओएसिस. आणि हम्म. त्याच्यामुळे इथून जे ऊद आणि इन्सेन्स स्टिक्स आपण जे म्हणतो, म्हणजे ऊद जे हम्म. ज्याचा व्यापार व्हायचा, त्या ह्या स्पायसेस, सिल्क, मग परफ्युम्स, ऊद, ह्या सगळ्या गोष्टींचा जो व्यापार व्हायचा त्या रस्त्यावर अलुला होता. आणि म्हणून ते एक अतिशय महत्वाचं असं शहर म्हणून ते डेव्हलप झालं. इथे ददान लोक होती, त्यानंतर आली ती नबातियन्स. म्हणजे अलुलाला बरीच हिस्ट्री आहे. नाहीतर आपल्याला कशी सवय असते, आपण जातो आणि दुबई आणि अबुधाबी म्हणा किंवा खास करून दुबईत देखील आणि अबुधाबीत तिथलं सगळं मॉडर्न लाईफ बघतो, तिथले नवीन नवीन सुंदर थीम पार्क्स बघतो, त्यांचे मोठे मोठे स्काय स्क्रेपर, हाय रायझेस हे बघतो. पण मला सौदीला जाणवलं की त्या सगळ्या बरोबर एक हिस्ट्री आणि कल्चर ह्यात सुद्धा आपण अगदी मिश्रित होऊन जाऊ शकतो इथे. सो अलुलाला हे खूप पाहायला मिळतं. लक्झरी म्हणशील तर लक्झरियस अर्थातच अलुला आहे, कारण तिथे काही म्हणजे वाळवंटात काय मिळतं. पण तिथे आज लक्झरी रिसॉर्ट्स बनलेली आहेत, त्याचबरोबर काही नॉर्मल रिसॉर्ट्स देखील आहेत. म्हणजे आम्ही पाहिलं की जे आपण ग्लॅम्पिंग म्हणतो, जो आत्ताचा नवीन हम्म. ट्रेंड आहे की एखाद्या टेंट मध्ये राहणं, अर्थात त्यात बाथरूम मग बाहेर असतं. तर तसे टेंट्स देखील आहेत. पण बॅनियन ट्री, हॅबिटास,
शार्डेन ची प्रॉपर्टी जी आहे, क्लाउड, असे काही अतिशय लक्झरी रिसॉर्ट्स देखील आहेत इथे. आणि मग चांगले 4 स्टार देखील काही रिसॉर्ट्स इथे पाहायला मिळतात. इथे एक लक्झरियस हॉलिडे म्हणशील तर जे हनीमून साठी जातात किंवा एक रोमॅन्टिक हॉलिडे ज्याला हवा असेल त्यासाठी पण खरं तर अरुला अतिशय सुंदर जागा आहे. कारण तुमचा रिसॉर्टच एवढा सुंदर असतो की मग त्याबरोबर बाकीचं सगळंच म्हणजे आउटडोर शॉवर म्हण किंवा तिथला स्विमिंग पूल म्हण, तिथले स्पाज म्हण, तिथलं जेवण, तिथल्या काही अतिशय सुंदर रेस्टॉरंट, ह्या सगळ्यांनी एक खूपच सुंदर आणि लक्झरियस हॉलिडे देखील इथे घेतात. अगदी बरोबर. जसं तुम्ही सांगतायत की वाळवंटामध्ये वसलेलं एक शहर, म्हणजे हे खरं तर मृगजळासारखंच आहे की तिथे बरोबर. सगळ्या सोयी सुविधा आहेत, सगळे म्हणजे लक्झरियस प्रॉपर्टीज आहेत, स्विमिंग पूल आहेत. खरं तर वाळवंटात पाणी हा एक महत्वाचा प्रश्न असतो, पण तुम्ही तिथे जाऊन या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला अनुभवता येतात. त्याचबरोबर मॅम, इथे काही ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज वगैरे काही असतात का, किंवा हे ऍडव्हेंचर साठी ओळखलं जातं का? देखील ऍडव्हेंचरसाठी तर ओळखलंच जातं, पण त्याआधी इथली जी मुख्य आकर्षणं आहेत ती म्हणजे हेग्रा. आणि जे आपण मी तुला सांगितलं जसं इथे आधी दादान ह्या नावाचे लोक राहत होते. दादानाइट्स होते, त्यानंतर लियान जातीचे लोक होते, आणि त्यानंतर आले ते नबातियन्स, म्हणजे साधारण एक 6th सेंचुरी BC मध्ये. सो आपण जॉर्डनला बरेच लोक गेले असतील आणि तिथे पेट्रा हे सुद्धा ते तर 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड मध्ये मानलं जातं. तर तीच लोक येऊन सौदी अरेबियाच्या अल-उलाला इथे स्थायिक झाली. आणि त्यांनी हेग्रा, अल हिजर माउंटन रेंज मध्ये हेग्रा, अल हिजर म्हणून हेग्रा, असं हे हेग्रा, आणि त्या शहराचं नाव होतं मदेने साली, म्हणजे सालीचं शहर, म्हणजे सेकंड कॅपिटल. सो पेट्रा जर त्यांचं पहिलं कॅपिटल होतं तर हेग्रा हे दुसरं कॅपिटल होतं. आणि इथे त्यांनी अगदी पेट्रा सारखाच, म्हणजे तिथे हेग्राला बघून मला पेट्राची आठवण आली. आणि त्याच प्रकारचे रॉक्स होते, जे म्हणजे मोठी मोठी हे पर्वत आहेत, ती रॉक्स कट करून त्याच्या आतमध्ये टूम्स बांधल्या. सो ते त्यांच्या लोकांना, आणि नंतर आम्हाला गाईड सांगत होता तेव्हा त्यांनी सांगितलं की चक्क तिथे जे जे लोक होते ते पैसे भरून स्वतःसाठी आपण मेल्यानंतर चांगल्या ठिकाणी राहावं म्हणून ते हे कोरून घ्यायचे आणि त्याच्यावर कोरीव काम करून घ्यायचे लोकांकडून, आणि पैसे देऊन स्वतःचे टूम्स बनवायचे. सो त्या काळात ना, म्हणजे काही गोष्टी आपल्याला तिथे ग्रीक सुद्धा दिसतात, कारण ते जेव्हा आले तेव्हा ग्रीक इन्फ्लुएन्स देखील त्याचा दिसतो त्या डेकोरेशन मध्ये. रोमन इन्फ्लुएन्स दिसतो. आणि इजिप्शियन सारखंच जे त्यांचा एक हे होता की मेल्यानंतरचं जे लाईफ आहे, आफ्टर लाईफ आहे, त्याच्यात देखील आपण छान राहावं म्हणून ते आपण पाहिलंय पिरेमिड्स मध्ये सगळं भरायचे. कदाचित त्याच प्रकारे ह्यांचा देखील एक समज होता असं गाईडचं म्हणणं होतं. आणि अर्थात त्या केव्सची डिस्कवरी जेव्हा झाली तोपर्यंत बरेच लोक तिथे येऊन गेले होते, त्यामुळे आता सांगता येणार नाही की नक्की काय काय आहे. सो या हेग्रा भागात साधारण 110 ही टूम्स आहेत. त्यातली आपण हम्म. जेव्हा जातो तेव्हा एक 4-5 मुख्य टूम्स आपल्याला पाहता येतात. आणि अतिशय अतिशय सुंदर हा साईट सीइंगचा प्रकार होता. अट्रॅक्शन देखील छान दिसलं. त्याचबरोबर बरेचसे नॅचरल रॉक फॉर्मेशन्स आपल्याला तिथे पाहायला मिळतात. कारण मी तुला सांगितलं तसं हे कॅनियन होतं, आणि त्या कॅनियन आणि त्या रॉक्सचे म्हणजे नुसतं अलुलाला फिरताना देखील मला खूप छान वाटत होतं. पण त्यातून जर तू म्हटलंस तर एक एलिफंट रॉक आहे, तो खूप छान दिसतो. आणि तो म्हणजे त्याच्यावर जेव्हा सूर्यकिरण पडतात तर ते असं सगळं असं सोनेरी लाल काहीतरी वेगळंच अतिशय सुंदर दिसत होतं. आणि मला फार आवडलं की तिथे ना लोकांना बसण्यासाठी त्यांनी वाळूचाच अशा सीट्स खोदून तिथे कुशन्स वगैरे ठेवल्या होत्या, तिथे कॅफेज होत्या. त्यामुळे फारच एक सुंदर ॲटमॉस्फिअर तिथे होतं. त्याचबरोबर एक जबल इकमा म्हणून एक डोंगर आम्ही पाहिला, आणि एक जे दादान राहायचे त्यांचंही शहर बघायला मिळतं. तर जबल इकमाला तिथल्या तेव्हाच्या काळातल्या, म्हणजे सगळं 6th-7th सेंचुरी मधली गोष्ट आहे, तेव्हाच्या काळातल्या लोकांनी त्यांच्या मनातलं सगळं कोरलेलं आहे. म्हणजे त्याला एक वर्ल्ड्स ओपन एअर लायब्ररी असंही म्हणतात. आणि त्या सगळ्या रॉकवर त्यांनी मनातलं सगळं काही कोरलंय.
सो आम्ही जेव्हा त्याचा बघत होतो तर आमच्यातला एक जण म्हणाला, म्हणजे हे हे त्यांचं फेसबुक आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांना त्या काळात इंटरनेट आणि हे नव्हतं, पण आपल्या मनातलं जगाशी शेअर करावं, कोणीतरी तिथून येता जाताना ते वाचेल, ह्या हम्म. कल्पनेनी तिथे चक्क हे रॉक कार्विंग्स देखील असे पाहायला मिळतात. सो अशा प्रकारे एक ओल्ड टाउन अलुला जे म्हणतो आपण, किंवा ओल्ड अलुला, हम्म. इथली हिस्टॉरिक ज्या आकर्षण आहेत, हे सगळं पाहायला मिळतं. त्याचबरोबर हे सगळे जे नाबाथियन्स म्हण, त्याच्यातनं नंतर आलेली जी अरब लोक होती, ती जी राहिली ते आहे अलुला ओल्ड टाउन. आता ओके. ओल्ड टाउन मध्ये काय झालं की अनेक वर्ष बऱ्याच लोकांनी तिथे आपलं घर करून टाकलं. आता हम्म. हळूहळू जेव्हा साऊदी म्हणजे गव्हर्नमेंटना टुरिझमवर त्यांचा फोकस आता वाढतोय आणि ते लक्षात आलं, तर त्यांनी आता तो सगळा रस्ता, म्हणजे सगळा तो ओल्ड टाउन जे शहर आहे ते त्यातनं लोकांना दुसरीकडे जागा वगैरे करून दिल्या, आणि हे आता एक अतिशय सुंदर जागा झाली आहे. सो रात्री तिथे फिरताना तिथे कॅफेज आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, काही छोटी छोटी दुकानं आहेत, आणि तुम्ही तिथे गेलात तर तिथे लोक नाचताना दिसतात त्यांच्या त्या ट्रेडिशनल क्लोथ्स मध्ये. कोणी खाली बसायला वगैरे अशा जागा केलेल्या आहेत, मजलिस वगैरे. तिथे बसून आपण म्हणजे इतर लोकांशी गप्पा मारू शकतो. मग त्याबरोबर काही खजूर असे ठेवलेले होते, आणि ते असे चाखायला त्यांनी ठेवले होते की सौदीचे अजवा खजूर हे प्रसिद्ध आहेत, तर हे नक्की हम्म. तुम्ही चाखा, ह्याचा अनुभव घ्या, ह्याचा आस्वाद घ्या. आणि मग काही मॉडर्न रेस्टॉरंट्स देखील बरीच दिसली. सो अशा प्रकारे हे अलुलामध्ये म्हणजे ऍडव्हेंचर नाही केलं तरी बघण्यासारखं बरंच आहे, जे तुम्हाला पूर्ण वेळ बिझी ठेवू शकतं. अगदी बरोबर. म्हणजे ही डेस्टिनेशन असं आहे की एक कम्प्लीट पॅकेज तुम्हाला पूर्णपणे. खरं तर मला जसं तुम्ही सांगताय हळूहळू तसं एक एक गोष्ट आठवते. अलादीनचा चित्रपट असू द्यात किंवा कुठल्याही एका हिस्टॉरिक मूवी मधलं हे असू द्यात. जुनं एखादं शांत शहर पण तिथे सगळ्या अम्युनिटीज असलेलं बरोबर. असंच ही जागा आहे. खरं तर जर समजा तुम्ही अशा ठिकाणी गेले जिथे खूप कमी लाईट पोल्युशन आहे, तिथल्याच दिवसाप्रमाणेच तिथल्या रात्र सुद्धा तशाच छान असतील असं मला वाटतं. आणि आपली जी मिल्की वे गॅलेक्सी आहे ती सुद्धा तिथून बघायला मिळेल आणि ती पण अगदी स्पष्ट. तर मॅम याबद्दल पण थोडंसं ऐकायला आवडेल. हो निखिल, आणि ह्याच्याबरोबरच तुझ्या आदल्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं नाहीये, ते देखील आपण आता बोलूया. कारण अलुलाला आम्ही रात्री जेव्हा हॉटेलमध्ये होतो, अगदी हम्म. वर पाहिलं तर म्हणजे हजारो तारे आकाशात दिसत होते, आणि खूपच सुंदर दिसतं ते. तर बऱ्याचशा हॉटेल्समध्येच एक स्टार गेझिंग एक्सपर्ट असतो, जो तुम्हाला समजवतो, किंवा काही रात्री त्यांनी स्टार गेझिंग साठी ठेवलेल्या आहेत. आम्ही जो राहिलो त्या हॉटेलचं नाव होतं हॅबिटास, आणि तिथे तर जे अपग्रेडेड लक्झरी रूम्स होत्या, त्या रूम मध्येच टेलिस्कोप ठेवलेला आहे. कारण हे वाळवंटात आहे, मी तुला आधी सांगितलं, वाळवंटाच्या तळाशी बांधलेलं, दोन्ही साईडला पर्वत, आणि तुझ्या रूमलाच टेलिस्कोप लागलेला आहे, त्यामुळे तू हवं तेव्हा ते बघू शकतो. अर्थात आम्ही गेलो ते घामारील या एका ठिकाणी, आणि तिथे एक साधारण 1-2 तासावर आहे, आणि छान सुंदर तिथे स्टारगेझिंगचा एक्सपिरियन्स होतो. म्हणजे एक अनफॉर्च्युनेटली आमचं नशीब एवढं चांगलं नव्हतं, त्यामुळे नेमका त्याच दिवशी डेझर्टमध्ये पाऊस पडला. म्हणजे त्यांनी म्हणाले असं कधीच होत नाही, आणि तिथे थोडे ढग वगैरे होते, त्यामुळे आम्हाला थोडे कमी तारे दिसले. पण परत आमच्या हॉटेलवरून दुसऱ्या दिवशी आम्हाला तेवढेच सुंदर तारे बघता आले. आणि ह्याच्याबरोबरच अलुलाला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे तुला ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज दिसतील. म्हणजे एक मला सर्वात आवडलेलं होतं हे तिथली हेलिकॉप्टर राईड. कारण एक हम्म. आपण खालून जमिनीवरून बघतो, पण जेव्हा आपल्याला वरून तो व्ह्यू दिसतो, तर ते नक्की ते कॅनियन कसं म्हणजे निसर्गाने कसं बनवलेलं आहे, कसं बनलं, त्यात हे रॉक कट्स कुठे आहेत, आणि जे आपण पाहतो ना, हे सगळ्या साईड्स वरून दिसतात, आणि मग मजा येते, अरे वा, हे हेग्रा आहे, हे आपण इथे पाहिलं होतं, हे जबल इकमा आहे, आणि हे आपलं हॉटेल आहे, आपण इथे राहतोय, हे सुद्धा एक हेलिकॉप्टरहून पाहायला फार मजा आली. त्याचबरोबर हॉट एअर बलून राईड देखील आपण इथे करू शकतो. सो आकाशातून बघण्याचे देखील 2 ऑप्शन्स आहेत. सो तुझ्याकडे हॉट एअर बलून राईड आहे, हेलिकॉप्टर राईड आहे. आणि मला सर्वात आवडला ना ते म्हणजे अलुला स्टेअरवे. सो आता तू जर हा फोटो गुगलवर केला अलुला स्टेअरवे, तर अशी म्हणजे जसं काही एक आकाशात जाणारी एक शिडी अशी दिसेल, आणि ही एक साधारण 45 मीटर सस्पेंडेड लॅडर आहे, आणि त्याच्यावरून आपण चढत जाऊ शकतो.
सो म्हणजे खरंच असं वाटतं आकाशातच चालत जातोय आणि त्यानंतर आपण झिपलाईन करत खाली येऊ शकतो. सो तू म्हणशील त्या प्रकारचे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज देखील इथे पाहता येतात. अर्थातच जे माउंटेन क्लाइम्बिंग म्हण, हाईक्स, ट्रेक्स हे तर आलेच, म्हणजे हे तर करताच येतं. त्याच्याबरोबर विया फेराटा हा एक प्रकार आहे जिथे डोंगरामध्ये स्टीलचे काही स्टेप्स लावलेले असतात आणि त्यावर आपण पाय ठेवून चढू शकतो. सो अशा प्रकारचं कॅनियनिंग, झिपलाइनिंग, हे स्टेअरवे क्लाइम्ब करणं, ॲबसेलिंग म्हण, हे सगळे एक्स्ट्रीम स्पोर्ट्स देखील करता येतात आणि थोडे सॉफ्ट ॲडव्हेंचर जसं फोर व्हील ड्राईव्हज आहेत किंवा एक जी आपण लँड रोवर टूर म्हणतो ती येस. करता येते आणि त्याचबरोबर अर्थातच स्टार गेझिंग करता येतं, हॉट एअर बलून, हेलिकॉप्टर आहे. सो अशा प्रकारे असं कधी तिथे वाटत नाही की अरे आता काय करू पुढे, कारण एवढं काही आहे करण्यासाठी. म्हणजे खूपच छान अनुभव आहे हा सगळा. आणि म्हणजे मला तर खूप छान वाटतं ऐकायला. आणि याचबरोबर मॅम, खरं तर जसं आपण ह्या देशाबद्दल बोलतोय, या प्रदेशाबद्दल बोलतोय, यामध्ये ना बोलता बोलताना एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की इथे पर्यटन करायला किंवा फिरण्यासाठी कुठल्या प्रकारचे निर्बंध आहेत का, काही रेस्ट्रिक्शन आहेत का? म्हणजे हम्म. हा जवळपास सगळ्यांनाच प्रश्न येईल हा सगळा एक्सपिरियन्स ऐकल्यानंतर, की अरे पण इथे जाण्यासाठी काही कुठल्या बरोबर. प्रकारचे आहेत का निर्बंध? आधी होता हा, म्हणजे सौदी अरेबिया जेव्हा अजून टुरिझमसाठी तयार नव्हतं हम्म, तेव्हा बरेच रेस्ट्रिक्शन्स म्हण, बरेच निर्बंध होते लोकांवर आणि हम्म, पर्यटकांवर पण. पण मला खूप बरं वाटलं यावेळी देखील की असं काहीही नव्हतं तिथे. म्हणजे स्विमिंग पूलमध्ये देखील चक्क स्विमिंग कॉस्ट्युम्स मध्ये वगैरे मुली सुद्धा स्विमिंग करत होत्या. नाहीतर आपल्याला असं वाटतं की त्यांचा तो हम्म, अबाया घालूनच फिरावं लागतं का, तर असं काहीच नाहीये. त्याबरोबरच फक्त जो मॉस्कला आम्ही जेव्हा गेलो, म्हणजे अर्थातच आपण मंदिरात जशी एक काळजी घेऊ हम्म, की कपडे कसे घालू वगैरे, त्याप्रमाणे जेव्हा आपण मदिनाच्या मॉस्कच्या जवळ गेलो होतो तेव्हा मात्र डोकं फक्त झाकून ठेवावं लागलं होतं. हम्म, खांदे आणि गुडघे हे झाकलेले असले पाहिजेत, एवढंच त्यांचं म्हणणं होतं. ते सोडलं तर असं कुठल्याही प्रकारचं काही रिस्ट्रिक्शन आम्हाला कुठेच जाणवलं नाही. अर्थात लक्षात ठेवायला हवं की सौदी अरेबियाला अजून देखील म्हणजे अल्कोहोल अलाउड नाहीये. सो ते पण त्याची कधी गरज कोणाला वाटली नाही टूरवर, कारण इतक्या प्रकारचे फ्रेश ज्युसेस आणि हे सगळं मिळत राहतं की तुम्हाला खरंच काही असं जाणवत नाही की अरे हे हवंच आणि म्हणजे अल्कोहोल नाहीये तर कॉकटेल्स नाही घेता येणार किंवा वाईन नाही घेता येणार. अशा हम्म. प्रकारे फक्त तो एकच जर रिस्ट्रिक्शन सोडलं तर दुसरं तसं कुठल्याच प्रकारचं असं रिस्ट्रिक्शन असं म्हणशील तर इथे काहीच नाहीये. इनफॅक्ट इथे बरेचसे इव्हेंट्स आणि फेस्टिवल्स होतात. म्हणजे अलुलामध्ये खास करून बऱ्याचशा म्युझिक फेस्टिवल झालेले आहेत. आणि हम्म, तू जर एक अलुला जर आपण गुगल केलं तर एक खूप सुंदर अशी बिल्डिंग दिसते. इटालियन आर्किटेक्टनी तयार केलेली आहे ती. आणि त्या पूर्ण काचेची म्हण किंवा आरशाची अशी हम्म, एक रेक्टँग्युलर बिल्डिंग दिसते. त्याचं नाव आहे मराया. आणि मराया हा एक कॉन्सर्ट हॉल आहे. इतका सुंदर कॉन्सर्ट हॉल आहे तो, कारण जेव्हा त्या आर्किटेक्टना हे काम दिलं होतं तेव्हा ते म्हणाले की इथली जागा ही इतकी सुंदर आहे, तर मी या जागेला कुठल्याही प्रकारचं बिल्डिंग बांधली तर मग ती म्हणजे त्याला शोभणार नाही. सो जिओफॉर्मा स्टुडिओ ह्या आर्किटेक्चर फॉर्मनी ही तयार केली आणि त्यांनी चक्क ते म्हणाले हे निसर्ग सौंदर्य एवढं सुंदर आहे ना, ह्याचंच प्रतिबिंब सगळ्यांना बघू दे. आणि ती अख्खी बिल्डिंग बाहेरून म्हणजे मिरर्सची आहे. सो मला वाटतं ती जगातली सगळ्यात मोठी मिरर्ड बिल्डिंग असंही म्हणायला हरकत नाही आणि ती आहे मराया. सो हे एक डेझर्ट कॅन्यन मध्ये मध्येच आपण जेव्हा जातो आणि हम्म. ते डोंगर आपण परत त्या बिल्डिंगवर पाहतो तर अतिशय सुंदर दिसते. आणि या बिल्डिंग मध्ये म्हणजे तू म्हण त्या मोठमोठ्या आर्टिस्टनी चे इव्हेंट्स झालेले आहेत. सो सगळ्या प्रकारचे पॉप इव्हेंट्स म्हणजे मराया कॅरी पासून ते जॉन लेजंड पासून ते इतर इवन ऑपेरा सिंगर्स जे आहेत, ह्या हम्म. अँड्रिया बॉचेली वगैरे, ह्या सगळ्यांचे इथे फेस्टिवल झाले आणि आता सुद्धा बरेच फेस्टिवल्स तिथे होत असतात. सो अशा प्रकारे जर पाहिलं तर बरंच मॉडर्न आहे ते.
आणि एक छोटस काही थोडे रेस्ट्रिक्शन सोडले तर फार काही रेस्ट्रिक्शन नाही. अगदी बरोबर, अगदी बरोबर. जसं तुम्ही सांगत होतात की अरुलामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट ज्युसेस ट्राय वगैरे केले किंवा तुम्हाला ते हे अनुभवायला मिळालं. मग मला याच बद्दल एक नवीन प्रश्न सुचलाय की तिथली खाद्य संस्कृती कशी आहे? काही त्याची स्पेसिफिक खाद्य परंपरा आहे का त्या जागेची? खाद्य संस्कृती म्हणजे आपण साधारण जे मिडल ईस्टला जातो आणि अरेबिक फूड म्हणतो तशीच दिसते. म्हणजे तिथे बराचसा लेबनीज इन्फ्लुएन्स पाहायला मिळतो. त्या आम्हाला एक 2-3 वेळा मला हा चान्स मिळाला लोकल फूड ट्राय करायला आणि ते अतिशय छान होतं. म्हणजे खूप फ्रेश आहेत भाज्या म्हण हे म्हण. सो भरपूर सॅलड्स म्हणजे व्हेजिटेरियन पण भरपूर होतं. सो जे ताबुल्ले फतूश अशा प्रकारची जी सॅलड्स आपण म्हणतो, कुसकुस म्हणजे आपण जसा भात वापरतो भात देखील ते वापरतात. त्याचा एक बिर्याणी सारखे बरेच प्रकार इथे हम्म. पाहायला मिळतात. त्यानंतर जी आपण टिक्का म्हणतो म्हणजे हम्म. शीश साऊक वगैरे त्या प्रकारचे बरेचसे पदार्थ तिथे दिसतात. कबाब वगैरे हे पाहायला मिळतात आणि त्याच्यात व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन दोन्ही पाहायला मिळतात. सो साधारण एक बिर्याणी कबाब आणि भरपूर फ्रेश सॅलड्स ही सगळीकडे खूप ठिकाणी पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे गोडही तेवढंच बघायला मिळतं. सो खिरी म्हण खीर असते अनेक प्रकारची किंवा एक उमामी त्यांचं ते ब्रेड पुडिंग असतं ते तिथे दिसतं. ते देखील चाखायला मिळतं आणि अर्थात इंटरनॅशनल देखील इटालियन ग्रीक अशी रेस्टॉरंट्स देखील आम्हाला दिसली तिथे. अलुलाला इंडियन रेस्टॉरंट नव्हतं पण त्याची काही अशी जाणीव झाली नाही. तसंच आपण जेव्हा जेड्डा रियाद किंवा मदिनाला येतो तर हे नक्कीच सगळीकडे दिसत राहतं. म्हणजे मदिनाला अर्थात आम्हाला एक 24 तास उघडं असलेलं अतिशय सुंदर लेबनीज रेस्टॉरंट देखील मिळालं. सो 24 तास देखील रेस्टॉरंट्स ओपन आहेत त्यामुळे खाण्याची तर छानच सोय आहे तिथे. खरं तर अगदी तोंडाला पाणी सुटलं जसं तुम्ही सांगितलं की अरेबियन पदार्थ त्यांची ती मेजवानी आणि 24 आवर चालू असणारं एक रेस्टॉरंट हम्म. खूपच छान. जसं तुम्ही आता म्हणजे पॉडकास्ट मध्ये सांगत आलात की वेगवेगळे तिथे डेस्टिनेशन आहेत, काही ठिकाणं आहेत. तर अलुला व्यतिरिक्त अजून सुद्धा काही तिथे ठिकाण आहेत का जिथे आपण जाऊ शकतोय, फिरू शकतोय आणि बघू शकतो? नक्कीच निखिल. म्हणजे जर आपल्याला एखादा हनीमून किंवा रोमॅन्टिक हॉलिडे हवा असेल तर केवळ अलुलाला देखील भेट देऊ शकतो. ते आपण सौदीला जाऊन मी मगाशी सांगितलं तसं रियाद किंवा जेडाहून फ्लाईट घेऊन जाऊ शकतो किंवा दुबईहून देखील सरळ आपण फ्लाईट घेऊन येऊ शकतो. तो दुबईवरून देखील आपण फ्लाय करून अलुलाला पोचू शकतो आणि नुसतं अलुला फिरू शकतो. पण अलुला बरोबरच मी म्हणेन जाताच असाल तर नक्कीच मदिनाला भेट द्या कारण पाहण्यासारखं आहे ते. प्रॉफेटचा मोहम्मदचा हा मॉस्क आहे म्हणजे एक असं म्हणतात मक्का नंतरचं सगळ्यात होलिएस्ट मॉस्क हा समजला जातो. आणि जसे आपण व्हॅटिकन सिटीला भेट दिलेली असते वाराणसीला भेट दिलेली असेल तर त्याचबरोबर एक मदिनाला देखील भेट देता येईल. आणि कुबा मॉस्क पण तिथेच आहे सो तोही बघता येतो इथे. त्याचबरोबर आपण जेड्डाला जाऊ शकतो. जेड्डा ही तिथली देखील हिस्टॉरिक डिस्ट्रिक्ट देखील आहे आणि अतिशय सुंदर कॉर्निश जो वॉटरफ्रंट एरिया आपण म्हणतो तो देखील इथे पाहता येतो आणि जगातलं एक अतिशय उंच फाउंटन किंग फाहद फाउंटन हे जेड्डाला पाहता येतं. आणि मग तिथून आपण मेक्काला देखील भेट देऊ शकतो. सो जी होलिएस्ट साईट आहे जर कोणाला त्याची आवड असेल तर तेही नक्कीच करता येईल. त्याचबरोबर आपण रियादला जाऊ शकतो. सो आता रियादला देखील एक किंगडम सेंटर त्यांचं जे टावर आहे हे मोठा ऑब्झर्वेशन डेक आहे आणि तिथून पूर्ण शहर बघता येतं. तेही पाहता येतं. मग तिथलं नॅशनल म्युझियम आहे किंवा मासमाक फोर्ट्रेस आहे आणि त्याच्या जवळच दिरिया म्हणून एक तिथलं ओल्ड टाउन आहे हेही बघता येतं. त्याचबरोबर अर्थातच अनेक जागा आहेत. तैफ आहे आभा आहे. पण आपल्याकडे वेळ किती आहे ह्याच्यावरून आपण ठरवावं की नक्की कुठल्या कुठल्या जागेला जायचं काय पाहायचं आणि कसं पाहायचं आणि वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्स मध्ये हे करता येईल. म्हणजे मला वाटतं एकाच वेळेस जाऊन सगळं सौदी बघण्यापेक्षा एक वेगवेगळ्या हम्म. प्रकारे पाहता येईल. गंमत म्हणजे काय निखिल तर आम्हाला असं कळलं की जेव्हा आम्ही तिथे होतो असं कळलं की केवळ जगालाच नाही तर सौदीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी देखील ही ठिकाणं म्हणजे हेग्रा आणि ही जी इतर ठिकाणं आहेत जी आता युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट हेग्रा हे त्यांचं पहिलं होतं सौदीतलं पहिलं युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट
हे किताब हेग्राला मिळालं. आणि त्यानंतर आता अजून टोटल 6 ठिकाणं झाली आहेत जी हेरिटेज साईट्स आहेत. तर ही सौदीच्या लोकांनी देखील स्वतःहून देखील अनुभव घेतला नव्हता याचा. कारण हे असं एक विसरून गेलेलं म्हण, लपून हम्म. राहिलेलं असं अशी ही ठिकाणं होती. आणि आता हळूहळू तिथे शोध चाललाय. म्हणजे हेग्राला आम्ही पाहिलं तर त्याच्यासमोर मोठं ओल्ड टाऊन आहे आणि त्याचं आता एक्सकव्हेशन करतात. त्यामुळे एक थोड्या वर्षांनी परत गेलं की अजून शोध लागतील आणि अजून तिथे हिस्ट्री आणि कल्चर आणि हे हेरिटेज, हे ट्रेजर अजून अजून आपल्याला दिसत जाणार आहे. त्यामुळे मी म्हणेन नक्कीच आत्ता जाऊन या आणि मग काही वर्षांनी परत जाऊन परत एक चान्स मिळेल जायला. आणि भारतापासून फार लांब नाहीये, त्यामुळे नक्कीच आपण अनेक वेळा जाऊ शकतो. खरं तर हा प्रदेश म्हणजे सौदी अरेबिया हे भरपूर विषयाने 2023 मध्ये खूप चर्चेत राहिलं. जसं की फुटबॉलचे सुपरस्टार रोनाल्डो किंवा नेमार यांचा फुटबॉल क्लब तिथला असल्यामुळे ते तिथे खेळायला गेले. त्याच्यामुळे सौदी अरेबिया हा खरंच एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता. आणि या 2024 मध्ये जिथे आपण आहोत आता, तेव्हा पण आपल्या वर्षाची सुरुवात ही एका या छान एपिसोडने झालेली आहे. आणि याबद्दल अतिशय सुंदर अशी माहिती आपल्याला मिळाली. तर अशा पुढच्या भागांमध्ये आपण अशाच वेगवेगळ्या डेस्टिनेशन बद्दल, काही स्पेशल अनुभवांबद्दल भेटतच राहू. तर मॅम, जसं आपण हा एपिसोड एंड करतोय, तर तुम्ही काय सांगाल याबद्दल? एवढंच सांगायचं निखिल की अजून एक गोष्ट मला जी जाणवली ती म्हणजे जिथे पण आम्ही गेलो, ज्या पण साईट सीइंगला, तिथे सगळीकडे आमच्या गाईड ज्या मुली होत्या आणि ते पाहून मला खूप आनंद झाला. अर्थात ते त्यांचा अबाया वगैरे घालून होत्या, पण अतिशय स्पष्ट आणि छान इंग्रजीत माहिती देत होत्या आणि खूप खुलवत होत्या. त्यांना एक प्रेम होतं आपल्या देशाबद्दल आणि आपल्या संस्कृतीबद्दल, आणि ते पाहायला मला खूप आवडलं. सौदीची लोक खूप हॉस्पिटेबल वाटली. त्यांच्यात एक म्हणजे आतिथ्यपणा, खूप खूप छान आतिथ्य दिसत होतं सगळीकडे. आणि ह्याचा अनुभव सुरू झाला तो फ्लाईटवरूनच. जेव्हा आम्ही सौदी एअरलाईन्समध्ये होतो, ते एअर होस्टेस पासून ते तिथल्या प्रत्येक अट्रॅक्शनला, जिथे कुठे गेलो सगळीकडे एक अरेबिक कॉफी आणि एक खजूर हे देऊनच आधी स्वागत व्हायचं. आणि आजपर्यंत तो स्वाद माझ्या मनात आहे, माझ्या तोंडात आहे की ते खजूर आणि ती कॉफी आणि त्यांचं ते आतिथ्य. सो जरूर मंडळी नक्कीच सौदीला भेट द्या, जेव्हा जमेल तेव्हा द्या. आणि अर्थात एक नवीन देश आणि एक आपण म्हणतो ना, एक काहीतरी नवीन डिस्कवरी केल्याचा आनंद तिथे होतो. कारण प्रत्येक ह्याला वाटतं अरे आता काय नवीन दिसेल, अजून काय करायचंय. आणि तुम्ही जर आमच्यासारखेच नक्कीच आहात की नवीन नवीन देशांबद्दल आणि नवीन नवीन ठिकाणांची माहिती देखील तुम्हाला ऐकायला आवडते आणि तिथे भेट द्यायलाही आवडते. सो असाच हा ट्रॅव्हल कट्टा ऐकत राहा. पुढच्या आठवड्यात परत एक नवीन डेस्टिनेशन घेऊन आम्ही तुमच्या समोर येऊ. निखिल, छान प्रश्न विचारलेस आणि त्यातून मला देखील अलुला आणि सौदीबद्दल बरंच बोलता आलं, तर तुझेही धन्यवाद. सो मंडळी, ट्रॅव्हल कट्टा ऐकण्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. थँक्यू. बाय बाय.